संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आपली जी सिरीज चालू आहे की बाबा जे 3 एप्रिलला पेपर होणार आहे ग्रुप सीचा घटक ख, बरोबर. घटक ख जी काय भरपूर 2-2.5 वर्षात ॲड निघाले, 2022 ची चांगली ॲड आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2019 चे जे काय प्रश्न आले होते, बरोबर, त्याचं आपण महाराष्ट्र भूगोलाचं प्रश्न स्पष्टीकरण बघितलंय, त्यानंतर इतिहासाचं बघितलं, पॉलिटिक्सचं बघितलं. आज आपण बघणार आहे अर्थशास्त्र, बरोबर. अर्थशास्त्रामध्ये 2019ला जे काय प्रश्न आलेत त्या प्रश्नाचं ॲनालिसिस आपण करूया, बरोबर. एक एक प्रश्न घेऊया आणि त्याचा डीपमध्ये छोटे छोटे पॉईंट क्लिअर करत बघा. पहिला प्रश्न काय सांगते बघा. पहिला प्रश्न म्हणते की लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात, बरोबर. ऑनलाईन प्रश्न होता. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे कोणते प्रकार असू शकतात, तर तुम्हाला माहित असेल निश्चित आणि लवचिक हे लेखापरीक्षण कार्यक्रमाचे प्रकार असू शकतात किंवा हे उत्तर आहे, बरोबर. आता हे लेखापरीक्षण म्हणजे काय रे? ऑडिट करणे, तपासणे, बरोबर ना. काय करणार आहे? ऑडिट करणे, तपासणे, हे लेखापरीक्षण म्हणजे त्याचा अर्थ आहे. आता बाबा काय तपासणार आहे? लक्षात ठेवा, सरकारचं उत्पन्न आणि सरकारचं खर्च, बरोबर ना. ज्या टप्प्यामध्ये किंवा सरकारला जे उत्पन्न भेटलंय ते कोणत्या कोणत्या पद्धतीने भेटलंय, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये भेटलंय, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमधून भेटलंय आणि सरकारने जो काय खर्च केलाय तो कसा खर्च केलाय, लक्षात राहील. हे जे काय तपासते त्याला आपण लेखापरीक्षण म्हणतो, लक्षात राहील. हा एक छोटासा मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, आपल्या लेखापरीक्षणाचे जे काय प्रमुख असतात, लेखापरीक्षण जे काय हेड ते आपले कॅक्स आहे. कोणीतरी कॅक राज्यघटनेतल्या क्रम 148 नुसार त्यांची जी काय अपॉइंटमेंट असेल राष्ट्रपती करणार नियुक्ती, बरोबर. बघा, शपथ पण राष्ट्रपती देते. बघा, कॅक लेखापरीक्षण. आता कॅककडे 2 विभाग होते. पहिलं लेखा विभाग. काय रे बाबांनो? लेखा विभाग म्हणजे सरकारचं उत्पन्न लिहिणे, उत्पन्न काय करणे, राईट करणे. आणि लेखापरीक्षण म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च तपासणे. हे लक्षात असू दे, बरोबर. हे उत्पन्न व खर्च तपासणे लक्षात असतं बाबा. जे उत्पन्न आणि खर्च काय करणे, तपासणे. लक्षात ठेवता. शपथ, राजीनामा. लक्षात ठेवा, त्यांचा कार्यकाल घटनेत आहे का? त्यांचा कार्यकाल घटनेत नाही, तो संसदेने ठरवलाय. लक्षात राहील. संसदेने कायदा केलता आणि त्या कायद्यानुसार 6 वर्ष किंवा 65 वर्ष एवढा कार्यकाल दिलेला आहे. आता हे काय काय करते लक्षात ठेवा. केंद्र व राज्य सरकार हे लक्षात, यांचं उत्पन्न तपासण्याचं काम आहे. उत्पन्न तपासण्याचं काम कोणाकडे? आपल्या कॅग साहेबाकडे आहे. लक्षात राहील. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. कॅग साहेबाचा कायदा सुद्धा आहे 1971. कधी जाय रे? त्याच्यामध्ये चेंजेस कधी केलाय रे? 1976ला चेंजेस केलेला आहे. महत्वाचा पॉईंट एक्झामला विचारू शकतात, लक्षात राहील. लेखापरीक्षणामध्ये ऑडिट करणे, तपासणे, सरकारचं उत्पन्न आणि खर्च तपासणं, त्याला आपण लेखापरीक्षण म्हणतो, बरोबर. आणि भारत सरकारचं किंवा राज्य सरकारचं म्हणजे भारत सरकार आणि प्रत्येक राज्याचं लेखापरीक्षण म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च कोण तपासते? तर हे कॅग पद, बरोबर. जी काय भारताचे महानियंत्रक व लेखापरीक्षण म्हणतो ना आपण, हे तपासतात. लक्षात ठेवतात का? आधी त्यांच्याकडे दोन्ही पण काम होतं, म्हणजे उत्पन्न लिहिण्याचं काम पण आणि उत्पन्न आणि खर्च तपासण्याचं पण काम होतं. पण 1971ला कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार जे काही चेंजेस केलाय, आता फक्त त्यांच्याकडे एकच काम, लेखापरीक्षण. कोणतं काम आहे रे? लेखापरीक्षण करणं. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च तपासण्याचं काम यांच्याकडे लेखा विभागासाठी. बघा, ह्याच्यासाठी महालेखापाल हा एक नियुक्त झालेलं पद आहे, महालेखापाल. सरकारने काय केलं रे? नवीन पद आणलेलं आहे. एक्झामला जर विचारलं तर म्हणजे लेखापरीक्षणाचा मुद्दा आलाय म्हणून मी ही माहिती कव्हर केली. लक्षात येते. लेखापरीक्षणाचा मुद्दा आलाय म्हणून ही माहिती कव्हर केलेली आहे. लक्षात ठेवता. कॅग हे पद राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करत नाही, बरोबर. राष्ट्रपती त्यांना कधीही काढून टाकू शकत नाही. तर लक्षात येतंय का? बघा, ह्यांना पदावरून दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला जसं केलं जातं तशाच प्रकारे यांना करता येईल. लक्षात राहील. यांचं वेतन सुद्धा संसद ठरवते. यांचं वेतन सुद्धा कोण ठरवते रे? संसद ठरवते. एक्झामला जर आलं तर आपल्याला माहिती असलं, राष्ट्रपती ठरवत नाही. हे झालं लेखापरीक्षणाचा मुद्दा आला. आणि लेखापरीक्षणासंबंधित आपल्या पॉलिटिक्समध्ये जी संकल्पना आहे, जी भारत आणि राज्य सरकारचं उत्पन्न तपासतं, उत्पन्न आणि खर्च तपासतं, ते म्हणजे आपले कॅग साहेब. लक्षात राहील. त्यामुळे ही महत्वाचा मुद्दा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाही तपासत, कारण राष्ट्रपती आणि राज्यपालानं परमिशन दिली, राष्ट्रपती आणि राज्यपालांनी तसं काम टाकलं तर तपासतात.
लक्षात राहील. कॅक्स आयोगाकडे 2000 मध्ये निर्गुंतवणुकीचे अहवाल पण आले. सरकारचे जे काय निर्गुंतवणूक असेल, निर्गुंतवणुकीचे अहवाल तपासण्यात किंवा निर्गुंतवणुकीचे जे काय त्यातून जे काय पैसे मिळतात ते तपासण्याचं काम सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे. हा झाला बेसिक पहिला प्रश्न. त्याचं उत्तर निश्चित व लवचिक. लेखा परीक्षांमध्ये तपासणे, उत्पन्न आणि खर्च, ज्याला आपण ऑडिट करणे म्हणतो, बरोबर, त्याचे प्रकार विचारलं होतं. आणि ते लेखा परीक्षण बाबा काय, केंद्र आणि राज्य सरकारचं उत्पन्न आणि खर्च कोण तपासते, तर आपले ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बघा काय म्हणतोय, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, बरोबर, त्याला आपण IRDP म्हणतो, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IRDP. 1980 2 ऑक्टोबर 1980 ला हा कार्यक्रम किंवा ही सरकारने योजना आणली, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. लक्षात राहील. जे काय दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत, बघा कोण रे, दारिद्र्य रेषेखाली लोकांना, दारिद्र्य रेषेखाली लोकांना काय करायचं रे, या रेषेच्या वर आणायचं, बरोबर, त्यांचं जीवनमान सुधारायचं, त्यांना जे काय मूलभूत गरजा आहेत त्या द्यायच्या, आरोग्य, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, लक्षात राहील त्या. आणि सोबत आता दारिद्र्य रेषेखाली तुम्हाला माहित असेल BPL, बिलो पॉवर्टी लाईन, आणि दारिद्र्य रेषेचे जे काय वर असतात त्याला APL म्हणतो, अबो पॉवर्टी लाईन, लक्षात असू द्या, बरोबर. आता हे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत असं म्हणतंय. तर तुम्हाला माहित असेल, अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे जमीन कमी 1 हेक्टरपेक्षा जास्त, अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी त्याच्यापेक्षा कमी जमीन असणार हे सुद्धा येणार. त्यानंतर भूमिहीन शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे जमीन आहे हे सुद्धा येणार. मोठे शेतकरी येणार नाही, कारण हे दारिद्र्य रेषेचा मुद्दा आहे, बरोबर ना. जी जनता दारिद्र्य रेषेखालील आहे त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणं, म्हणजे जे BPL घटक आहे, बरोबर, BPL घटकाला APL मध्ये आणणं, त्यासाठी ही योजना होती, लक्षात राहील. त्याच्यामुळे मोठे शेतकरी हा पर्याय येणार नाही. बघा डी कुठं दिसतंय ते पर्याय कट करा. फक्त A नाही, फक्त AB नाही, तर हे जो उत्तर आहे ABC. लक्षात ठेवता, दारिद्र्य रेषेखालील लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे. आणि ही IRDP जी काही योजना होती, IRDP 1980 ची, आता ते विलीन झाले. कशामध्ये विलीन झाले म्हणजे सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजना, ह्याच्यामध्ये 1999 ला ही योजना चालू झाली. या योजनेमध्ये ही विलीन झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा IRDP एक योजना विलीन झाली, त्यानंतर गंगा कल्याण योजना ही एक विलीन झाली, त्यानंतर सितारा ही एक योजना विलीन झाली, लक्षात राहील. त्यानंतर मिलियन्स वेल सेम ही एक योजना विलीन झाली, लक्षात असू द्या. अजून बघा डिक्वारा, ट्रायसेम, तर ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार देण्यासाठी, आणि डिक्वारा ग्रामीण भागातील महिला आणि बालकांचा विकास करणे. या 5 योजना सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन झाले, की ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना त्यांचं जीवनमान सुधार. लक्षात राहील, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. हा झाला पॉईंट. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारचं, बघा केंद्र सरकारचं प्राप्ती म्हणजे उत्पन्न म्हणतो आपण त्याला, केंद्र सरकारचं उत्पन्न आणि खर्चाचं स्पष्टीकरण दिलेलं असतं, बरोबर. तर लक्षात ठेवा, हा आयोगानं क्वेश्चन कॅन्सल केलाय. लक्षात राहील, हा आयोगानं क्वेश्चन काय केला रे, कॅन्सल केलेला आहे. आता महसुली अर्थसंकल्प म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. लक्षात राहील, महसुली अर्थसंकल्पामध्ये महसूलचं उत्पन्न आणि महसूलचं खर्च ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत बघा. करातून मिळणार, बरोबर, कर उत्पन्न, आणि दुसरं करेत्तर उत्पन्न, बरोबर, म्हणजे जो टॅक्स लावून मिळालेलं उत्पन्न, आणि दुसरं बिना टॅक्सचं मिळालेलं उत्पन्न. लक्षात राहील. त्यानंतर महसूलचा खर्चामध्ये काही बघा, सरकारने जी काही योजना आखल्या असतील त्या योजनावरचा खर्च लक्षात येत आहे. त्यानंतर केंद्र सरकारनं राज्य सरकारला जे काही अनुदान दिलं असेल त्याचा सुद्धा खर्च महसूल खर्चामध्ये येणार, लक्षात ठेवतात बघा. त्यानंतर प्रशासनावरचा खर्च, कशावरचा खर्च रे, प्रशासनाचा खर्च, हे सुद्धा महसुली खर्चामध्येच येतं, लक्षात राहील. आता बघा, करेत्तर म्हणजे काय ना, सरकारने घेतलेलं कर्ज, सरकारने काय रे बाबांनो, सरकारने घेतलेलं कर्ज. त्यानंतर सरकारची काय चलनी नोटा आहेत, सरकारनं नोटा छापतंय, त्या नोटातून मिळालेला नफा, हे सुद्धा काय रे करेत्तर मध्ये येतं. नाही तर गव्हर्नमेंटचे जे काही उद्योग आहेत, बरोबर, सार्वजनिक उद्योगाचं जे काही उत्पन्न आलंय त्या उत्पन्नातून मिळालेला नफा, हे काहीतरी करेत्तर उत्पन्न, म्हणजे सरकारला त्याच्यावर टॅक्स लावायची गरज नाही. आणि करामधून बघा, ज्याला आपण संपत्तीवर कर लागला म्हणतो, मला आयकर म्हणतो,
बरोबर. त्यानंतर मालमत्तेवर कर लागलेला असतो, मालमत्ता कर, संपत्ती कर, बरोबर. त्यानंतर तुमची कंपनी असेल त्या कंपनीवर सुद्धा टॅक्स लागतो, बरोबर. त्यानंतर वस्तू आणि सेवावर सुद्धा टॅक्स लागतो, याला आपण जीएसटी म्हणतो. लक्षात राहील, लक्षात ठेवतात. म्हणजे हे झालं महसुली अर्थसंकल्प. आता भांडवली त्या शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असणं. लक्षात येते, सरकारचं जर उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असेल तर हा शिल्लकीचा अर्थसंकल्प मानला जातो. उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असणे. लक्षात, छोटे छोटे पॉईंट लक्षात राहील. आणि त्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय बघा, जर सरकारचं उत्पन्न खर्चापेक्षा कमी असेल, बरोबर, खर्चापेक्षा कमी असेल तर हा तुटीचा अर्थसंकल्प काय केला जातो रे, मांडला जातो. आणि तुटीचा अर्थसंकल्प भारतामध्ये सध्या मांडला जातो कारण भारताचा खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी. लक्षात राहील. आणि ते वेगवेगळ्या काय करतात, ते वेगवेगळ्या मार्गाने मांडतायत, बरोबर. कोणते कोणते मार्ग आहेत बघा, सरकारला कर्ज घेता येईल, त्याच्यामध्ये अंतर्गत म्हणजे देशातनं कर्ज घेता येईल, आरबीआय कडून घेता येईल, जनतेकडून घेता येईल, व्यापारी बँकाकडून घेता येईल. आणि बहिर्गत म्हणजे दुसऱ्या देशात संस्थेकडून सुद्धा कर्ज घेता येईल. लक्षात राहील का. त्यानंतर अजून काय करता येईल रे बघा, चलन निर्मिती करता येईल, नवीन चलन निर्मिती करता येईल सरकारला. नवीन काय करता येईल रे, चलन निर्मिती करता येईल. तू म्हणता सर चलन निर्मिती कशी करणार, तर लक्षात ठेवा, जे काय भारत सरकारचे बॉन्ड्स असतात, बरोबर, भारत सरकारचे जे काय बॉन्ड्स आहेत, बरोबर, किंवा ट्रेझरी बिल आहेत जे काय वर्षाच्या खालची, हे बॉन्ड्स आणि ट्रेझरी बिल हे जे काय बॉन्ड्स असतात, भारत सरकार काय करते, आरबीआयला देते आणि आरबीआय त्या बदल्यामध्ये तेवढ्या प्रमाणात काय करते, चलन नोटा छापते आणि भारत सरकारला देते. लक्षात राहील. त्या माध्यमातून सुद्धा काय करतात, तुटीचे अर्थसंकल्प, त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. आता भांडवली म्हणजे मालमत्ता बघा, दोन प्रकारचं, ह्याच्यामध्ये दोन अर्थसंकल्प म्हणजे भांडवली जमा आणि भांडवली खर्च, बरोबर. आता भांडवली म्हणजे काहीतरी जमा आणि खर्च, बरोबर. आता जम्यामध्ये काय देते बघून घेऊ, छोटे छोटे पॉईंट लक्षात असू द्या, एकदा मला प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. बघा, भांडवली जमामध्ये सरकारनं उभारलेलं कर्ज, लक्षात येते, सरकारनं उभारलेले काय रे बाबांनो, कर्ज. अजून काय येते, त्यानंतर सरकारच्या जे काही देणी असतील, आता तुम्ही म्हणता सर कोणत्या, पोस्टातल्या देणी ज्या जनतेच्या असतात, प्रॉव्हिडंट फंड, बरोबर. त्यानंतर न्यायालयातल्या ठेवी. लक्षात राहील. म्हणजे इतर देणी हे सरकारच्या नसतात, बरोबर, सरकारला वापरतात पैसे पण हे सरकारच्या नसतात, काही वर्षानंतर काही काळानंतर ते त्यांना परत करावेच लागतात. लक्षात राहील का. आणि त्यानंतर निर्गुंतवणुकीचे व्यवहार, निर्गुंतवणुकीचे जे काय नफा येईल ते सुद्धा भांडवली जमामध्ये येतो. लक्षात ठेवताल का. लक्षात राहील. त्यानंतर हे भांडवली खर्च, हे दोन मुद्दे लक्षात असू द्या, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. ह्याच्यामध्ये संरक्षणावर केलेला खर्च येईल, बरोबर, संरक्षणावर केलेला खर्च. अजून काय येते बघा, राज्य सरकारला दिलेलं कर्ज हे सुद्धा ह्यातच येणार. लक्षात राहील. हे झाले चार, महसुली झालं, भांडवली झालं, तुटीचं झालं आणि शिल्लकीचं झालं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न विचारलाय. चौथा प्रश्नामध्ये काय म्हणते, खालीलपैकी विधानं विचारात घ्या आणि कोणती बरोबर विधान आहे ते शोधा. बरोबर. 1956चं जे काय औद्योगिक धोरण भारत सरकारनं राबवलं होतं, त्याचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. बरोबर. प्रादेशिक समता, सर्व प्रदेशाचा विकास झाला पाहिजे, ज्याला आपण समाजवादी समाज रचना म्हणतो. बरोबर. बघा, 1948चं पहिलं औद्योगिक धोरण मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करणे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासाठी. बरोबर. 1956चं दुसरं औद्योगिक धोरण समाजवादी अर्थव्यवस्था प्रस्थापित करणे, सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे, सर्व घटकाचा विकास झाला पाहिजे, हे विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माहित असेल तिसरं औद्योगिक धोरण, ज्याला आपण एलपीजी धोरण म्हणतो, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण. लक्षात असू द्या, तिन्ही महत्वाची आहेत. बरोबर. आणि 1955 हे विधान बरोबर आहे. बघा, हे कुठे, हे पर्याय कट झाला कारण हे तर हे नाही. बरोबर. त्यानंतर बघा, 1955 मध्ये गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती म्हणतात, ज्याला आपण डीजी कर्वे समिती म्हणतो. बरोबर. आणि गाव आणि लहान उद्योग म्हणजे काय, ज्याला आपण कुटीर उद्योग म्हणतो. बघा, कुटीर उद्योग म्हणतो का नाही, गावातील लोकांना गावातच रोजगार भेटावा, हे लक्षात. आणि त्याची शिफारस कर्वे साहेबांनी केलेली होती, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर एका लघु उद्योगामध्ये, जे काही लघु उद्योग असतात त्या लघु उद्योगामध्ये गुंतवणुकीची मर्यादा किती रे, 10 कोटी का तर नाही 5 कोटी. किती कोटी रे, 5 कोटी. त्यामुळे हा विधान चुकीचा आहे. 100% चूक आहे. बघा, इथं गेलं राहिलं उत्तर ए बी. लक्षात ठेवतात का, एकदा ह्याच्यावर प्रश्न विचारतात. लक्षात राहील. तरी पण मी तुम्हाला इथं कुठं लिहून देऊ बघा, सूक्ष्म
25 लाख ते 5 कोटी लक्षात ठेवतात. त्यानंतर लघु ह्याच्यापर्यंत फक्त सूक्ष्मला फक्त 5 लाख वस्तूसाठी लिहू इकडे आधी वस्तूसाठी, आणि लघुला लघु उद्योग 25 ते 5 कोटी पर्यंत लक्षात राहील, आणि मध्यम उद्योग 5 कोटी ते 10 कोटी पर्यंत लक्षात असू द्या. एक्झामला प्रश्न विचारता येईल, लक्षात ठेवता आलं का. आणि जर हेच 2018ला आता भारत सरकारने चेंज केले वस्तूसाठी 2018ला चेंज केलं. वस्तू आणि सेवासाठी एकच आहे आता. वस्तू आणि सेवासाठी जी गुंतवणुकीची मर्यादा आहे सूक्ष्म उपक्रम, त्यानंतर लघु उद्योग आणि त्यानंतर मध्यम उद्योग. बघा लघु उद्योगाला कितीपर्यंत आहे 5 कोटी. लघु उद्योगाला 5 कोटी दिलंय, त्याला 5 ते 25 कोटी पर्यंत राहील. 5 ते किती रे 5 ते 75 25 नाही 5 ते 75 कोटी लक्षात असू द्या. आणि मध्यमाचं जे आहे ते 75 ते 250 कोटी पर्यंत. आता 2018ला सरकारने हे चेंजेस केलेला आहे, लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 5वा प्रश्न आहे. 5व्या प्रश्नामध्ये सांगितलं की खालीलपैकी विधानं विचारात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला बरोबर विधान शोधायचं आहे. ठीक आहे. बघा काय म्हणते, महाराष्ट्र राज्यानं सेंद्रिय शेती धोरण 2013 मध्ये जाहीर केलं. हे विधान बरोबर आहे, लक्षात राहील. महाराष्ट्र राज्यानं कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये चालू केली. हेही विधान बरोबर आहे. आणि महाराष्ट्र राज्यानं शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक जो काही प्रोग्राम होता तो जागतिक बँकेच्या नाही, जागतिक बँकेनं मदत केलेली नाही त्याला, आशियाई विकास बँकेनं मदत केली. एडीबी बरोबर काय रे, आशियाई विकास बँक 1900 आशियाई डेव्हलपमेंट बँक 1966ला जी काय स्थापना झाली फिलिपाईन्स मनीला. कुठे रे मुख्यालय कुठे, मनीला फिलिपाईन्स. लक्षात राहील. इथं स्थापन झाले त्या बँकेनं आपल्या महाराष्ट्राची काय शेती विकासासंबंधी पायाभूत सुविधाचा प्रोग्राम आहे त्यासाठी मदत केली. त्यामुळे सी 100% चुकीचे. राज्याचा मेनचा प्रश्न आहे, एमपीसी मेनचा आहे तसा उचारला, काही सुद्धा बदल केलेला नाही. लक्षात राहील. तिथं बरोबर विधान, तिथं असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान शोधायचं होतं. त्यामुळे सी 100% येणार नाही, कट झालं, निघालं ए आणि बी. लक्षात ठेवता. साधा सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न 6वा प्रश्न चालू आहे आपला. खालील विधानं विचारात घ्या आणि त्या विधानानुसार, हे महत्वाचं आहे, काय विचारले पेपरमध्ये, प्रश्नामध्ये काय विचारलंय. जर तुम्ही हे लक्ष ठेवलं तर 50% प्रश्न म्हणजे सुटून जाईल. जर ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तुम्ही उत्तर बरोबर सोडवलं आणि तुम्हाला माहितीच नाही काय काढायचं तर तुमचा 100% प्रश्न चुकू शकतो. लक्षात राहील. बघा पहिलं विधान काय सांगतंय, पतपत्र देणं हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्य म्हणजे जे बंधनकारक करावंच लागतं. तर लक्षात ठेवा, प्राथमिक कार्य नाही तर हे दुय्यम कार्य. कसलं कार्य रे, दुय्यम कार्य. लक्षात राहील. हे चुकीचं आहे विधान. लक्षात ठेवता. हे कसलंय, प्रत्येक बँकेला प्राथमिक कार्य कोणतं माहितीये, ठेवी स्वीकारणे. जनतेच्या ठेवी स्वीकाराव्याच लागतात, बंधनकारक. लक्षात. त्यानंतर कर्ज देणे हे काय ते प्राथमिक कार्य जे करावीच लागतात प्रत्येक बँकेला. आणि दुय्यम कार्यामध्ये ते पतपत्र देणे असेल, त्यानंतर जी काय लॉकरची सुविधा असेल, लक्षात चेकबुक असेल, लक्षात ठेवतात, हे दुय्यम कार्य. लक्षात राहील. प्रत्येक बँकेची प्राथमिक कार्य ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, दुय्यम लॉकरची सुविधा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा व्यापारीची काय बँक आहे त्या बँकेची जी खाती आहेत, चालू खातं आणि बचत खातं यामध्ये काही फरक नाही. फरक आहे. फरक कसं नाही बरं, फरक आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. चालू खातं म्हणजे ज्याला रोजच्या यावर बँकेत करावं लागतं ते चालू खातं, म्हणजे बँकेतनं कधीही चालू खातं काढलं तर तुम्हाला कधीही मागल तेव्हा बँक पैसा देते. आणि बचत खात्यामध्ये विशिष्ट काळानंतर तुम्हाला पैसे देतात. बचत खातं केलं असतं ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला व्याज मिळतो, बरोबर, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्याज मिळत नाही. व्यापारी असेल, उद्योजक असेल हे खातं काढतात आणि सर्वसामान्य माणसं आपण बचत खातं काढतो. लक्षात राहील. ह्याच्या मेंटेनसाठी म्हणजे ते खातं अद्ययावत करण्यासाठी ह्याच्यासाठी काही चार्जेस लागत नाही, ह्याच्यासाठी चार्जेस लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा ह्याच्यात फरक आहे. बचत खात्यात व्याज मिळते, ह्याच्यावर व्याज मिळत नाही. बचत खात्यामध्ये रोज पैसे काढू शकत नाही, तसं चालू खातं कारण रोज का महिन्यातनं 4 ते 5 वेळेस तुम्हाला ATM सुविधा आहे. बघा देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे आपण त्याला RBI म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. पतपैसा निर्माण करणं, पैशातनं पैसा निर्माण करणं हे मध्यवर्ती बँकेचं काम नाही, तर पतपैशावर नियंत्रण करणं. लक्षात ठेवा. पतपैसा म्हणजे काय बाजारामध्ये चलन व्यवस्था, बाजारामध्ये जे पैसा आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम RBIचं, निर्माण करण्याचं नाही. लक्षात राहील. बघा पतपैसा निर्माण करण्याचा अधिकार व्यापारी बँकाचा आहे. कोणत्या व्यापारी बँका ठेवातून कर्ज आणि कर्जातून ठेवी, बरोबर ना, ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेवी आणि त्यातून जो काही पैसा निर्माण होतो ते व्यापारी बँका करतात. लक्षात राहील. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात असू
द्या. त्यामुळे बघा ए चुकीचं, बी चुकीचं आणि सी चुकीचं तुम्हाला विचारले असत्य विधान, असत्य वरीलपैकी सर्व. लक्षात राहील. छोटा पॉईंट होता, एक्झामसाठी फार महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे. भारतात जी का उच्च जन्मदर आहे, बरोबर, सध्या भारतामध्ये जन्मदराचं प्रमाण जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे, बरोबर. जन्म घेणाऱ्याची संख्या जास्त आहे पण मरणाऱ्याची कमी. मरणाऱ्याची का कमी आहे? तर आरोग्य सुविधा भरपूर आल्यात, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हॉस्पिटल निघत आहेत, त्यामुळे माणसं मरताना हळू मरतात. पण जन्मताना बघा भारतामध्ये भरपूर प्रमाणात जन्माचं प्रमाण आहे. खालीलपैकी कोणतं सामाजिक घटक विचारले, बरोबर, खालीलपैकी कोणतं सामाजिक घटक जबाबदार आहेत? तर बघा सामाजिक घटक, तर पहिला गरिबी. गरिबी हा सामाजिक घटक नाही, हा आर्थिक घटक आहे. कोणता घटक आहे रे? आर्थिक घटक. त्यामुळे हे तर येणारच नाही. चला कट करत चला, ये लगेच. बघा ह्या दोन्हीपैकी 100%. त्यानंतर लग्नाच्या वेळी कमी असणार वय, हो, या सामाजिक घटक आहे, बरोबर. कमी वयामध्ये लग्न करून दिलं जातं आणि कमी वयामध्ये लग्न झाल्यानंतर त्या मुलीला जास्तीत जास्त प्रमाणात अपत्य निर्मिती होते आणि त्याच्यामुळे सुद्धा जन्मदर वाढतो, बरोबर. हे उदाहरण आहे. त्यानंतर शेतीचं प्राबल्य, हे सुद्धा आर्थिक आहे, हे सुद्धा करताय रे आर्थिक, बरोबर. आता गरिबी, आता हे आर्थिक आहे, त्यामुळे सी पण कट गेलं, त्यामुळे उत्तर आलं बी आणि डी, बरोबर. आता गरिबी हा आर्थिक घटक आहे जन्मदर वाढीमध्ये. आता गरिबीमध्ये काय बाबा, जर बघा जर एखादा माणूस गरीब असतात आणि त्याच्याकडे जर जास्त अपत्य असतील तर काय करणार, ते सगळे अपत्य मिळून काय करणार, काम करणार, जास्तीत जास्त पैसा कमवणार. हे गरिबीचं जन्मदराचं आर्थिक कारण. आणि शेतीचं प्रॉब्लेम, जर ज्याच्याकडे जास्त शेती असते त्यांची मुलं जास्त असतात, जेणेकरून जर एखादा गचकला तरी सुद्धा दुसरे त्याची सांभाळ झाला पाहिजे. आणि सामाजिक आणि अंधश्रद्धा हे सामाजिक घटक आहे. समाजामध्ये अंधश्रद्धेमुळे जे काय की बाबा मला मुलगाच पाहिजे, बरोबर, त्यानुसार जन्मदर सुद्धा वाढतो आहे. लक्षात राहील. आपल्याला आर्थिक नव्हतं विचारलं, आपल्याला सामाजिक विचारलं होतं. हे दोन्ही सामाजिक आहेत आणि हे दोन्ही आर्थिक आहेत. लक्षात राहील. त्यामुळे उत्तर बी आणि डी. पुढचा प्रश्न बघून घेऊ. बघा 8वा प्रश्न. 8वा प्रश्न काय म्हणते, भारतामध्ये जी काय केंद्रीय पातळीवर, केंद्र सरकारच्या पातळीवर आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप, म्हणजे सरकारचे जे काही उत्पन्न असेल, उत्पन्नाचं वाटप खालीलपैकी कोणता आयोग करतो, बरोबर. आर्थिक साधन सामुग्री म्हणजे सरकारचे मिळणारं उत्पन्न. तर लक्षात ठेवा नियोजन आयोग. नियोजन आयोग लक्षात ठेवा पंचवार्षिक योजना तयार करतो. काय रे, 5 वर्षाची योजना तयार करते, विकासाचा कार्यक्रम आखणे, देशाचा विकास करणे. आता नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आला, माहिती असेल तुम्हाला, बरोबर. नीती आयोग, या नियोजन आयोगाची स्थापना 1950 आणि नीती आयोगाची 2015, 1 जानेवारी 2015. दोन्हीचे अध्यक्ष पीएम असतात, पदसिद्ध अध्यक्ष. लक्षात राहील. त्यामुळे नियोजन आयोग तर 100% येणार नाही. वित्त आयोग, हो, ह्याचं उत्तर वित्त आयोग आहे. लक्षात राहील. कलम 280 न राष्ट्रपती नियुक्त करतात हा आयोग. लक्षात राहील. आणि पहिल्यांदा हा आयोग 1951 केसी नियोगी, लक्षात असू द्या, केसी नियोगी हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. आता सध्या जर बघितलं नीती आयोगाचं, वित्त आयोगाचं, सॉरी बरं का, वित्त आयोगाचं 202 वित्त आयोगाचा कलम 280, वित्त आयोगाची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. आणि पहिला वित्त आयोग 1951 केसी नियोगी त्याचे अध्यक्ष होते. सध्या 2000 आय थिंक 17ला 15 वित्त आयोग, किती वारे 15 वित्त आयोग एन के सिंग यांच्या अध्यक्षस्थानी स्थापन झालाय. तुम्हाला जर 14वा बघायचं असेल तर वाय व्ही रेड्डी. 13वा वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर. 12 वित्त आयोगाचे रंगराजन, लक्षात असू द्या. आणि ह्या वित्त आयोगाचं आपले मनमोहन सिंग यांनी सुद्धा अध्यक्ष भूषवलेलं आहे. मनमोहन सिंग 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, लक्षात असू द्या. आणि केंद्रीय लोकसेवा आयोग तुम्हाला माहित असेल यूपीसी 315 केंद्र सरकारची नोकर भरती करते. लक्षात ठेवताल का, हे महत्वाचं आहे. त्यामुळे उत्तर वित्त आयोग आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 9वा प्रश्न चालू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, देशाची काय अर्थव्यवस्था आहे, खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणामध्ये किंवा राजकोषीय धोरणामध्ये येते किंवा राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? राजकोषीय धोरण, सरकारची 2 धोरणं असतात, लक्षात असू द्या. पहिलं चलनविषयक धोरण, म्हणजे बाजारामध्ये जो काय पैसा आहे, व्यापारी बँकेकडे जो पैसा आहे, बँकेकडे जो पैसा आहे, ते बाजारातला किंवा बँकातला पैशावर काय करणं, कंट्रोल ठेवणं. आणि दुसरं राजकोषीय धोरण. आता राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च, म्हणजे काय रे, सरकारचं जे काय उत्पन्न आणि खर्च त्याच्या संबंधी जे असते ते राजकोषीय धोरण असते. आणि पैशा संबंधी धोरण, बाजारातला जो पैसा असेल किंवा बघा हा बाजारातला पैसा किंवा बँकाकडला पैसा, ह्याच्यावर कंट्रोल करण्याचं काय. त्याच्यावर सरकार हे 2 धोरणाच्या माध्यमातून देशाचा विकास करत असते. तर चलनविषयक धोरण लक्षात ठेवा, आरबीआय
च्या मार्फत नियंत्रित केलं जातं आणि राजकोष धोरण भारत सरकारच्या मार्फत सरकारचं उत्पन्न आणि खर्च संबंधित. लक्षात राहील, ज्याला आपण अर्थसंकल्प सुद्धा म्हणतो बघा. वार्षिक वित्तीय वरणपत्रक 112, अर्थसंकल्पाचं घटनेतलं कलम 112 वार्षिक वित्तीय वरणपत्रक. त्याला अर्थसंकल्प असं घटनेत नाव नाही, लक्षात असू द्या. काय म्हणते, खालीलपैकी कोणती बाब राजकोष धोरणाशी संबंधित आहे, म्हणजे जे भारत सरकार अर्थसंकल्पाच्या बाबतीत आहे. बघा बँक दर, तर बघा ही आरबीआयशी संबंधित आहे चलनविषयक धोरणाचं, बरोबर, त्यामुळे ही तर पर्याय येणार नाही. कर आणि करत, तर बघा हे सरकारचं उत्पन्न आणि खर्चच आहे ना, हे उत्पन्नाशी संबंधित. मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यातून सरकारला टॅक्स भेटतो कर लावून, आणि करत तर म्हणजे टॅक्स लावण्याची गरज नाही तरी सुद्धा सरकारला महसूल भेटतो. त्याचं उत्तर हे आहे, बरोबर. आणि हे तिन्ही चलनविषयक म्हणजे आरबीआय धोरणाची साधनं आहे. लक्षात राहील. बँक दर, आता तुम्हाला बँक दर आणि व्याजदर हे माहिती पाहिजे, हे दोन्ही फरक आहे बघा. बँक दर आणि व्याजदर. बँक दर वाढला तर व्याजदर वाढतो, बँक दर कमी केला तर व्याजदर कमी होतो. बँक दर म्हणजे आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते, बँकांना ज्या दराने काय करते रे, कर्ज देते, तो दर म्हणजे बँक दर. आणि बँका ग्राहकांना, बघा बँका ग्राहकांना ज्या दराने कर्ज देतात त्याला म्हणतात व्याज दर. लक्षात राहील. हे दोन्ही संकल्पना महत्वाच्या आहेत, एक्झामला विचारू शकतात. आता CCR कॅश रिझर्व्ह रेशो, ज्याला रोख राखीव निधी म्हणतो आपण, बरोबर. प्रत्येक बँकेला हा निधी आहे आरबीआय कडे ठेवणं बंधनकारक आहे, बरोबर. प्रत्येक बँकेला, अरे बाबा प्रत्येक बँकेला हा निधी आरबीआय कडे ठेवावाच लागतो, बंधनकारक आहे. त्याचं प्रमाण 5 ते 15% पर्यंत वाढवता येतं. आय थिंक आता सध्या 4%च्या आसपास. किती टक्के? 4%. लक्षात राहील. बँक दर पण मुद्दा क्लिअर झाला. आणि प्रत्यक्ष कारवाई बघा आरबीआय 2 मार्फत संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं. कोणती रे? संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाच्या जोरावर भारत सरकारचं चलनविषयक धोरण किंवा आरबीआय कंट्रोल करत असते. ह्याच्यामध्ये बघा बँक दर येतो, बरोबर, CRR येतो, कॅश रिझर्व्ह रेशो, SLR येतो, वैधानिक रोखता प्रमाण. लक्षात राहील. त्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो येतो, रिव्हर्स रेपो लक्षात ठेवतात. त्यानंतर शेअरची खरेदी विक्री लक्षात राहील. गुणात्मक साधनामध्ये बघा आदेशद्वारे नियंत्रण, हे गुणात्मक साधनाचं घटक आहे. लक्षात राहील. त्यानंतर प्रसिद्धी, प्रत्यक्ष कारवाई, आदेश, बरोबर. प्रत्यक्ष कारवाई म्हणजे समजा एका व्यापारी बँकेनं आरबीआय कडे काय करणे, समजा बँकिंग नियमाचं जे उल्लंघन केलं असेल तर प्रत्यक्ष कारवाई कसं करणे, बाबा ते बँकेचा परवाना रद्द करणे, बरोबर. त्यांना शाखा काढण्यासाठी परवानगी न देणे, त्यांना शाखा बनवण्यासाठी परवानगी देणे, त्याला आपण प्रत्यक्ष कारवाई म्हणतो. लक्षात राहील. हे महत्वाचं आहे, एक्झामसाठी फार महत्वाचं आहे प्रकरण. बँक आणि अर्थसंकल्प हे दोन्ही प्रकरण अशी खतरनाक करा जेणेकरून जर राजकोष धोरणावर अर्थसंकल्प प्रश्न आला की आरबीआयचं जे काही चलनविषयक धोरण आहे त्याच्यावर प्रश्न आला ते तुमचा मार्क जाता कामा नाही. बँक, आरबीआय, बरोबर, अर्थसंकल्प फार महत्वाचा, आणि टॅक्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न झाला आपला. 10वा प्रश्न विचारले, खालीलपैकी विधान विचारात घ्या आणि तुम्हाला असत्य विधान शोधायचं, चुकीचं विधान. तर काय म्हणते, 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. हे विधान बरोबर आहे. तुम्हाला चुकीचं शोधायचंय. बघा हे बरोबर असेल ते कधीच पर्यायामध्ये येणार नाही. बघा हे नाही, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचा जो काही उद्देश आहे ते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काय बंधन आहेत ती दूर करणे, हे सुद्धा बरोबर आहे. जागतिक व्यापार संघटना की जगामध्ये व्यापार करत असताना सदस्य राष्ट्रांना जास्तीत जास्त प्रमाणात सुविधा झाल्या पाहिजे, जास्तीत प्रमाणात पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं पाहिजे, ह्यासाठी जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे बी सुद्धा कधीच चुकी देणार नाही. बी पण पर्याय कट झाला. उत्तर तुमचं निघालं वरीलपैकी एकही नाही. आणि काय म्हणतंय, भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. बरोबर, भारत सदस्य आहे आणि संस्थापक सदस्य आहे. भारत बघा IMFचा सुद्धा संस्थापक सदस्य आहे. त्यानंतर वर्ल्ड बँकेचा सुद्धा संस्थापक सदस्य आहे. लक्षात असू द्या. लक्षात राहील. आणि WTOचा पण आहे. पण ही जागतिक व्यापार संघटना ही युनोची संस्था नाही. लक्षात ठेवतात, ही संयुक्त राष्ट्र कार्यक्रमाची संस्था नाही. महत्वाचं आहे. लक्षात ठेवतात. हे तर जागतिक व्यापार संघटनेबद्दल बघून घेऊ. हा प्रश्न समजला, साधा सोपा होता, बेसिक प्रश्न. बघा आता आपलं WTO बद्दल माहिती घेऊ. जागतिक व्यापार संघटना बघा, हे जर आधीचं रूपांतर नाव गॅट होतं, गॅट 1948 ला स्थापन झालेलं.
जगामध्ये वापरासाठी. येतं लक्षात. त्याची स्थापना 1 जानेवारी 1995 झालेलं आहे विधान बरोबर. बरोबर. जिनेव्हा स्वित्झर्लंड हे त्याचं मुख्यालय. 164 देश आहेत. भारत सदस्य आहे. आणि तुम्ही जर बघितलं WTOचे सध्या 2022ला करंटची न्यूज आहे, या प्रमुख पहिल्यांदा महिला झाली, प्रथम महिला नायजेरियाचे आहेत. कुठल्या आहेत रे, कोणत्या देशाचे आहेत लक्षात ठेवा, नायजेरिया. पहिल्या आफ्रिकन महिला आणि पहिल्या महिला बघा, पहिल्या आफ्रिकन महिला लक्षात असू द्या. त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला विचारतील की WTOचे जे काही हेड झाले ते कोण आहेत. बघा नायजेरियन अर्थशास्त्रज्ञ, बघा हे काय आहेत रे, अर्थशास्त्रज्ञ आहेत, अर्थतज्ञ. त्यांचं नाव एनगोजी ओकोन्जो. बघा एनगोजी ओकोन्जो इव्हिला. काय रे, इव्हिला. लक्षात राहील. ह्या नायजेरियनचे अर्थतज्ञ आहेत बरोबर. आणि त्या WTOचे महासंचालक होणारी पहिली महिला आहे. लक्षात राहील. आणि एनगी जो आहे ते 7वे महासंचालक म्हणून ह्या मॅडमची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघून घेऊ. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न झाला आपला. साक्षरता म्हणजे शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक विचारला बरोबर. विकास करण्यासाठी शिक्षण. आता बघा शिक्षणाला काय होतं रे, शिक्षण जर दिलं तर व्यक्तीचा विकास होतो. कशाचा रे, व्यक्तीचा बरोबर. आणि शिक्षण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI मानव विकास निर्देशांकामध्ये येते बरोबर. त्यामुळे भौगोलिक विकास तर येणारच नाही. आर्थिक विकास त्याच्यामध्ये GDP आणि GNP येणार. आर्थिक विकास करायचा असेल तर राजकीय विकासाचा संबंधच नाही. मानव विकास, मानव साधन संपत्ती विकास, ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो. लक्षात राहील. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990ला निर्देशांक तयार झाला, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP. लक्षात असू द्या, लक्षात ठेवतात. आणि संयुक्त हे निर्देशांक तयार कोणी केला ते पण विचारतील. मेहबूब उल हक पाकिस्तानचे अर्थतज्ञ, ज्याला मानव विकास निर्देशांचे जनक सुद्धा म्हटलं जातंय बरोबर. आणि भारताचे अमर्त्य सेन, ज्यांना 1998 मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार. लक्षात राहील. आणि हे जे 3 निर्देशांकाच्या आधारे काढला जातो. तर ते 3 बघा. पहिलं राहणीमान बरोबर, त्याच्यामध्ये GNI ग्रॉस नॅशनल इंडेक्स. लक्षात राहील. त्यानंतर शिक्षण, सरासरी आणि अपेक्षित आणि सरासरी आणि शालेय. आणि त्यानंतर येतं दीर्घ व आरोग्यमय जीवन. लक्षात. हे 3 घटकाच्या आधारे काय केलं जातं रे, मानव विकास निर्देशांक काढला जातो. आणि 2020च्या निर्देशांकामध्ये बघायला झालं तर नॉर्वे प्रथम आहे. नॉर्वे किती आहे रे, प्रथम आहे. आणि 189 देशामध्ये भारताचा क्रमांक 131 आहे. किती आहे रे, 131 आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तरी बस झालं. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न आहे. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणती समस्या निर्माण होते. तर तुटीच्या अर्थसंकल्पाची सगळ्यात महत्वाची समस्या असेल चलनवाढ. तुम्हाला सगळ्याला माहित असेल काय रे, चलनवाढ, ज्याला आपण भाववाढ म्हणतो. लक्षात. तर इथं बघा उत्पादनात घट नाही तर उत्पादनात वाढ होते. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे बँकेना तोटा नाही तर बँकेना नफा होतो बरोबर. आणि किंमत पातळीत वाढ, ज्याला आपण चलनवाढ म्हणतो. इथं लक्षात. हे उत्तर हे आहे. आता तुटीचा अर्थसंकल्प का दाखल केला जातो किंवा मांडला जातो. तर लक्षात ठेवा, सरकारचं ज्यावेळेस उत्पन्न खर्चापेक्षा कमी आहे, खर्चापेक्षा कसं असते रे, कमी असते बरोबर. तर राहिलेला खर्च बरोबर, जी काय तोटा झालाय सरकारला बरोबर, जो तोटा झालाय तो भरून काढण्यासाठी अर्थसंकल्प मांडला जातो, तेव्हा आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. आता तुटीचा अर्थसंकल्प कसा मांडला जाईल ते, सरकारला बघा नवीन चलन निर्मिती करता येईल. सरकारला काय करता येईल रे, नवीन नोटा छापता येतील आणि ते नोटा छापून त्याच्यातून ते खर्च भागवता येईल. आणि दुसरं बाजार कर्ज घेता येतील, म्हणजे कर्ज घेता येतील. लक्षात येते. हे दोन ऑप्शन आहेत, नवीन चलन निर्मिती किंवा बाजार कर्ज. ह्याच्यामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत. अंतर्गत देशाच्या आतमध्ये बँकाकडून किंवा जनतेकडून कर्ज घेऊ शकते सरकार. आणि बहिर्गत म्हणजे वेगळ्या देशाकडून किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज घेऊ शकते, त्याला आपण बहिर्गत कर्ज म्हणतो. ठीक आहे. आणि नवीन चलन निर्मिती करता येते RBI ला सांगून बरोबर. समजा 500 कोटीचं चलन छापायचं असेल
तर 500 कोटी किमतीचे ट्रेझरी बिल किंवा बॉन्ड्स भारत सरकार आरबीआयला देतं आणि त्या बदल्यामध्ये 500 कोटी नवीन चलन निर्मिती करण्याचं काम आरबीआयचं आहे, लक्षात राहील. त्याच्यामुळं आणि तुटीचा अर्थसंकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम भाववाढ होतं. त्यानंतर सक्तीची बचत करावी लागते, जी काय सर्वसामान्य मध्यमवर्ग आहे, बरोबर. सक्तीची काय रे, सक्तीची बचत. सर्वसामान्य मध्यमवर्ग आहे, जर भाववाढ झाली, बाजारामध्ये किंमत वाढते, ते परवडत नाही आणि त्यांना काही पैसा काय करावं ते बचत करावा लागतो, लक्षात राहील. सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते, सरकारी खर्चात वाढ, बरोबर. त्यानंतर हे बघा, हे पहिलं सक्तीची बचत, दुसरं सरकारी खर्चात वाढ, हे तिसरं, बरोबर. त्यानंतर बँकेचा नफा, हे चौथं. उत्पादनात वाढ होते, 5. लक्षात राहील. हे झालं तुटीचा अर्थसंकल्प. बेसिक प्रश्न होते, एक्झामला विचारू शकतात तुटीच्या अर्थसंकल्पाबद्दल. ज्यावेळेस सरकारचं उत्पन्न खर्चापेक्षा कसं असते रे, कमी असते, आणि ज्यावेळेस उत्पन्न कमी असते त्यावेळेस ज्या एक्स्ट्रा खर्च होतो सरकारला, एक्स्ट्रा तोटा होतो, आणि ते राहिलेला खर्च भागवण्यासाठी सरकार काय करते, अजून काय करते, कर्ज घेते किंवा नोटा छापते, बरोबर. आणि तो खर्च भागवण्यासाठी कोणत्या माध्यमातून, तर सरकार नवीन चलन निर्मिती करू शकते किंवा सरकार डायरेक्ट कर्ज घेऊ शकते, हे लक्षात. आणि ह्याचा हे तोटा भागवण्यासाठी सरकारनं अजून जे काय उपद्व्याप केलाय, ते उपद्व्यापातनं काय, त्याचा परिणाम काय, बरोबर. तर ते विचारलाय प्रश्न, चांगला प्रश्न विचारला होता, त्याचा दुष्परिणाम विचारले, हे लक्षात. चांगल्या पद्धतीने कव्हर केलंय. तुम्ही अजून ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा कव्हर करा पेपरला. आणि बहिर्गत भारतामध्ये सध्या हा तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो. का, तर भारतातलं उत्पन्न खर्चापेक्षा कसं आहे कमी आणि आपला खर्च जास्त, आणि तो खर्च भागवण्यासाठी सरकार काय करते, तुटीचा अर्थसंकल्प मानते. पुढे काय विचारले, सरकारी. पुढचा प्रश्न घेऊया, 13वा प्रश्न. काय म्हणतोय, सरकारी अंदाजपत्रक, ज्याला आपण अर्थसंकल्पाचे एकूण किती प्रकार पाडतात, तर 3 प्रकार पाडतात, बरोबर. कोणते कोणते बघा, समतोल अर्थसंकल्प, समतोल, ज्यामध्ये उत्पन्न आणि खर्च कसा असते रे, उत्पन्न व खर्च कसा असते, समान असते. सरकारचं उत्पन्न आणि खर्च समान असेल तर ते समान समतोल अर्थसंकल्प. दुसरा शिल्कीचा अर्थसंकल्प, म्हणजे उत्पन्न खर्चात उत्पन्न जास्त कशापेक्षा रे, खर्चापेक्षा, त्याला आपण शिल्कीचा. आणि तुटीचा अर्थसंकल्प, खर्च जास्त, त्याच्यामध्ये काय रे, खर्च जास्त कशापेक्षा, उत्पन्नापेक्षा, लक्षात ठेवतात. हे सरकारी अर्थसंकल्पाचे 3 प्रकार एक्झामला विचारलं. तर पुढचा प्रश्न बघा, 14वा प्रश्न, अजून एक राहिलाय. लोकसंख्येची घनता कशी मोजली जाते, बरोबर. दर हेक्टरी, ते शेती थोडीच आहे दर हेक्टरी मोजायला. दर चौरस फूट, हा पण नाही. कशी रे, दर चौरस किलोमीटर, बरोबर. एखाद्या प्रदेशाची बघा लोकसंख्या, बरोबर, आणि त्या लोकसंख्येत त्या प्रदेशाचं जे काही क्षेत्रफळ असेल, त्या प्रदेशाची जर घनता करायची असेल तर त्या प्रदेशाचं काय रे बाबांनो, लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ करावं लागेल, आणि त्यानुसार निघेल. बरोबर. महाराष्ट्राची घनता बघा आता 365 आहे 2011ला. किती, 2011ला 315 होती 2001ला, बरोबर. 1960 आणि 61ला किती होते रे, 129, लक्षात असू द्या, ठीक आहे. आणि 1950-51ला किती होते रे, 104, ठीक आहे. आणि भारताचं बघायला गेलो तर भारताची लोकसंख्येची घनता 382 आहे 2011ला. 2001ला ती होती 325, लक्षात ठेवताल, एवढं लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य बघा, सर्वाधिक लोकसंख्या घनता राज्य, तर ते आहे बिहार. कोणते रे, बिहार, लक्षात असू एवढं, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, हा लास्टचा प्रश्न आहे इकॉनॉमीच्या संदर्भात. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल, ज्याला आपण पेट्रोलियम म्हणतो, बरोबर. पेट्रोलियम नंतर अजून असा कोणता महत्वाचा आयात घटक आहे, आयात म्हणजे खरेदी करणं दुसऱ्या देशाला, कुठनं रे, दुसऱ्या देशाकडून काय करणं, खरेदी करणं वस्तू, कोणता घटक आहे, तर पेट्रोलियम नंतर तुम्हाला माहिती असं सोने आणि चांदी. काय रे, सोने आणि चांदी, बघा आयात. सर्वाधिक काय रे, पेट्रोलियम पदार्थ, सोने व चांदी, हे 2. पहिलं पेट्रोलियम, दुसरं सोने चांदी. देशामध्ये बघायला झालं तर हा चीनकडून सगळ्यात जास्त आपण आयात करतो. कोण रे, चीनकडून, लक्षात राहील. आणि चीन देशासोबत सर्वाधिक व्यापार तूट सुद्धा होते, म्हणजे आपल्याला तोटा होतो, नफा होत नाही, लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. आणि निर्यातीमध्ये बघायला गेलो बघा, निर्याती म्हणजे विक्री करणे,
दुसऱ्या देशाला काय करणार आहे, विक्री करणार. तर निर्यातीमध्ये वस्तू जर बघायला गेलो तर अभियांत्रिक वस्तू, कोणती वस्तू रे, अभियांत्रिकी वस्तू. अभियांत्रिक वस्तू सगळ्यात जास्त आपण निर्यात करतो. आणि देश जर बघायला झालं तर USA. कोणत्या देशाला रे, USA. लक्षात ठेवताल. ह्याच्यासोबत आपला व्यापार शेष होतो, म्हणजे आपल्या ह्याच्यासोबत नफा होतो, तोटा होत नाही. लक्षात ठेवताल, हे महत्वाचं. हे घेतले आपण 15 प्रश्न इकॉनॉमीच्या संदर्भात चांगल्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून अभ्यास करा. आणि एकच सांगाल, विश्लेषण पूर्ण नीट बघा, अभ्यास करा, येणारा पेपर चांगला द्या. आणि अजून काय राहिलं असेल तर आपण ते अजून एक्स्ट्रा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.